विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज पंढरीनाथ भगवान की जय. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय. गुरु गंगाजी महाराज की जय श्रीपाद रामदास महाराज की जय गुरु पांडुरंगदादा महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की की जय जय. हर हर महादेव. कैलासराना शिवचंद्रमौळी अधींद्र माता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. कृष्णांजनी झाले सोज्वळ लोचन तिने दिले वाण निवडुनी निरोपाच्या मापी करी लडबड त्याचे तिने गोड नारायणी. भाग्यवंता घरी करिता विश्वासी कार्य त्या सारीसे होई जेते. का म्हणे पोट भरे बऱ्या ओजा निज ठावा निज स्थानी. निरोपाच्या मापे करी लडबड त्याचे त्याने गोड नारायणी. देवाधिदेवा जगत्प्रिय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायसे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेषात दुर्विवेकावरी 441 नंबरचा अभंग आहे. कृष्णांजली झाली सोज्वळ लोचन तिने दिले दान निवडुनी. कृष्ण परमात्म्याचे रूप हेच कोणी अंजन त्यांनी आपल्या बुद्धिरूपी डोळ्यात घातल्यामुळे ते डोळे शुद्ध झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पजळ. गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सजळ. तेच एकच अर्थी आहे. कृष्णांजन म्हणा ज्ञानांजन म्हणा नाही का. भगवंताचं नाम भगवंताचं स्वरूप हे काही वेगळं नाहीये. एकदा त्यालाच अंजन म्हणलंय. पण ते बुद्धिरूपी डोळ्यात घातल्यामुळे डोळे शुद्ध झाले ना बुद्धीचे. बुद्धी शुद्ध झाली. फैसला करायचं काम सगळं बुद्धीच्या हातात राहतं ना. निश्चय करायचं. बुद्धी शुद्ध झाली ना. कशाना ते ज्ञानांजनाना कृष्णांजनाना. बुद्धीचे डोळे म्हणले बर का. हे डोळे आपले जे डोळे ना हे डोळे आतून पाहणारा वेगळा आहे. डोळे पाहतात मग डोळे जर पाहतात नसते तर मग गेलेल्या माणसाचे डोळे व्यवस्थितच असते ना.
आता का पाहतो का तो? नाही नाही पाहत आता कसं काय पाहिजे तो? म्हणजे हे डोळेच एकटेच पाहते असं नाही. हा स्थूल दृष्टीनं हे डोळे किती लांबचं पाहू शकतात नाही का? ते स्थूलच सगळे भौतिक नजरी. बुद्धीचे डोळे उघडले. डोळ्याचा डोळा उघडीलाच येणे आहे ना ते महाराजांचं. आनंदाची लेणी लेवविले. डोळ्याचा डोळा म्हणजेच बुद्धिरूपी डोळे, ज्ञानरूपी डोळे नाही का? हा त्या योगाने त्यांनी खऱ्या खोट्या पदार्थाची निवड केली. आता बुद्धी शुद्ध झाल्यानंतर मग तिला विवेक प्राप्त होतो. हम्म हं? हा ज्या बुद्धीला विवेक प्राप्त झाला ती बुद्धी शुद्ध. शुद्ध बुद्धीला कळतं ना सार काय, असार काय, देह काय, आत्मा काय, वैराग्य काय. हा अशुद्ध बुद्धीला कळन का? नाही ना कसं काय कळन? अशुद्ध बुद्धी ग्रंथ कळायचा नाही, काहीच कळायचं नाही अशुद्ध बुद्धीला. हम्म तात्पर्य मग ती शुद्ध बुद्धीच्या योगाने त्यांनी खऱ्या खोट्या पदार्थाची निवड केली. नारायणाने निरोप सांगण्याचीच मी खटपट करत आहे. भगवंताचा निरोप. हा संत भगवंताचा निरोप सांगण्याकरताच आलेले असतात ना. हा भजन करा, नामस्मरण करा, भक्ती करा, करा हरिभक्ती, परलोका येईल कामा नाही का? तुका म्हणे मध धाडले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. नारायणाचे निरोप सांगण्याचीच मी खटपट करतोय आयुष्यभर. हा आपली खटपट चालू ही पोटा करता आपल्या. तिथवर पोट पण ते काय भरायला तयार नाही. नाही का? हा आज 60-62 वर्ष झाली रोज जेवतोय पण ते भरत कुठे? 2 टाइम जेवाच लागत आहे. हा तिथवर पोट पण काय रोज उठून खावायची चिंता 2 टाइम. जायच्या दिवशी जेवणच जावं लागेल. अवघडच आहे. पोट लागले पाठीशी हिंदवी ते दिवशी तू काय म्हणे जळ पोट. तात्पर्य हे सांगण्या ही खटपट करण्याकरता आम्ही आलोय म्हणले नाही का? आणि मग देवाला हेच आवडत ना, त्याच्यामुळे नारायला नाही खटपट. जे भगवंताला आवडणारच मग असे नाही का? भाग्यवानाच्या घरी विश्वासाने नोकरी केल्याबरोबर त्या नोकराचे कार्य होते नाही का? श्रीमंत माणूस एखादा आणि एखाद्या नोकरावर जर विश्वास बसला, मालक म्हणतो मी चाललोय देवाला सांभाळतो आता हे सगळं. आता हे मोठमोठले मारोडे असते जे किती दुकान असते ते काय सगळे एकटेच पाहते का? नाही ना. विश्वासावर चालतं सगळं. तस देवाचा जर आपल्यावर विश्वास बसला, याचं काम जर आपण चोख केलं जसं सांगितलं तसं, त्याचा निरोप जसाची तसा दिला, देव सुद्धा आपल्या ताब्यात देईन ना मग विश्वास बसल्यावर.
नाही द्यायचा? देईन ना. देईन ना. देवाला जर पूर्ण सारी लय इमानदारीनं वागत आहे पोरग, खोटं बोलत नाही, एकदम शास्त्राचा निरोप, संतांचा निरोप, स्वतः कर्तव्य दुसऱ्याला सांगत, एकदम प्रामाणिक आहे. आता देव तर 24 तास आपल्या साक्षीचे आहे ना, हा. सर्वज्ञ आहे देव. हम्म. देवापासून काहीच दाखवू शकत नाही आपण. हम्म. मग त्याच्या जर आपण विश्वासाला पात्र झालो, मग जसा तो मालक, तो शेठ गड्याच्या ताब्यात चावी देऊन टाकी, तो सांभाळ बाबा तू आता 2-4 दिवस, माझ्या इथं जरा कार्यक्रम आहे, हा. लग्न आहे, तसं देव सुद्धा आपल्या ताब्यात देऊन टाकीन ना मग. हा. बरं त्याचं दुकान काय, तो तर ब्रह्मांडाचा मालक आहे ना. हम्म. हा, हा. ते सांगायचंय महाराजांना. तुकाराम महाराज म्हणतात, पोट चांगल्या व्यवस्थेने भरते, पोट चांगल्या व्यवस्थेने भरते आणि जीवात्म्याला निजात्मा ठाव मिळतो. म्हणजेच तो ब्रह्मरूप होऊन त्याला विधेय मुक्ती मिळते. पोट भरतं म्हणजे तृप्ती होती, तृप्ती. हा. ही कोणती तृप्ती? आता ही तात्पुरती तृप्ती, आता जेवलोय, हम्म. ही तृप्ती आहे पण क्षणिक आहे. परत सकाळी जेवा लागेल. अन्नदान श्रेष्ठ आहे पण क्षणिक तृप्ती. पण ज्ञानदान असं आहे, हे कृष्णांजन असं आहे, जर आपल्याला कृष्णांजन मिळालं, बुद्धी जर आपली स्वच्छ झाली, तर आपली अशी तृप्ती होईल म्हणले. पण ती तृप्ती ती निरंकुश तृप्ती म्हणले तिला. हम्म. तृप्ती झाली जैशी साधने सरती आपीशी. हम्म. अरे साधनाचंच काम झालं मग आता तो. हा. ही तृप्ती बर का, म्हणजे परमात्मा स्वरूपता प्राप्त होते ना मग. हा. म्हणजे तो ब्रह्मरूप होतो. आता रात्री आपण ते प्रमाण पाहिलं ना, तो का म्हणे गंगा सागर संगमी. हा. तसं आपण जर सागराला मिळालं तर, सागर म्हणजे हे सगळं व्यापक ब्रह्म. हम्म. आपला आपणही ब्रह्मच आहे ना. हा. आपल्याला सद्गुरूने सांगितलं ना, अहम ब्रह्मास्मी, हम्म. तू ब्रह्म आहे, का नाही सांगितलं? सांगितलं ना. अरे हेच सांगितलं होतं हनुमंतराला भगवंताना. नाही का? हा. समर्थांना तेच सांगितलं, परंपरा आहे ती. मग हे ब्रह्म जर त्या ब्रह्मामध्ये मिसळलं तर आपला आत्मा चिंतन करता 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 ते स्वरूपच जर प्राप्त झाला तर ती तृप्ती मग. हम्म. म्हणजे तो ब्रह्मरूप होऊन त्याला विधेय मुक्ती मिळते. विधेय देत असताना हा. आत्माराम बाबा आता विधेयच आहे ना. हम्म. शांतामाई विधेयच होत्या. हा. म्हणजे हे सगळं कृपा आहे कृष्णांजनाची बर का. आता आपल्याला कृष्णांजन मिळालंय, हम्म. आपली बुद्धी शुद्ध झाली आता, नाही का. हा. फक्त नामावर विश्वास ठेवायचा हम्म. आणि मग आपलं पोट म्हणजे आपली तृप्ती होईल हा. आणि मूळ स्वरूपाला जाऊ आपण. कृष्णांजने झाले सोजवळ लोचन, त्याने दिले वा निवडून, निरोपाच्या मापे करी लडबड, त्याचे त्याने गोड नारायणे, भाग्यवंता घरी करिता विश्वासी, कार्य त्या सारीसे होईजे. तुका म्हणे पोट भरे बऱ्या ओजा, निज ठाव निजा निज स्थानी. मैंदाला पंढरी साथी घेऊन प्रेमपास, पुढे नाडिले जग, नेतो लागो निधी माग, उभारून बाहे दृष्टा दृष्टी विधीच आहे. वैकुंठावनी पेने केले पंढरी कारणे, पुंडलिके थारा देऊन आणली या चोरा. तुका म्हणे चला मी तुम्ही आम्ही धरू त्याला.
संतांचं असं आहे ना, देवाशी इतकं जवळचं नातं आहे, देवाला चोर म्हणायची त्यांची ताकद आहे. हं. हम्म. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला आज विठ्ठल कोंडीला. हे प्रेमाचं नातं आहे. हम्म. आणि नाहीतरी तो चोर आहेच आहे ना. हा. चित्त चोरी येले नंदाच्या नंदानी, हम्म. नाही का. हा. तो बघता तो चित्ताची चोरी करतो, त्याला दुसऱ्या चोरीची नाही करत काही. हा. तो काय असा भरते चोर नाही, नाही का. हा. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विठेवर, भक्त पुंडलिकासाठी. हा पुराण प्रसिद्ध चोरी म्हणजे जुना चोरी आलं. ही किरकोळ चोरीचं काय सगळ्याचं मालक येतो आणि त्याला काय करायचं, नाही का. हम्म. हातामध्ये प्रेमाचा पास घेऊन पांडुरंग हा मैन लबाड म्हणलंय त्याला, लबाड चोर पंढरीमध्ये आला, पण प्रेमाचा पास घेऊन आला. हा. शस्त्र धरू घेऊन नाही येईल ना तो. हम्म. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या हातात शस्त्र आहे का? नाही ना. नाही ना. नाही तर बाकीच्या कोणत्या मंदिरात पहा, काहीतरी आहेच बाबाच्या हातात, नाही का. गदा तरी आहे, चक्र तरी आहेच, धनुष्य बाण तरी आहेच, नाही का. हम्म. पण पांडुरंगाच्या हातात कुठं काय, कमरेवर हाती. हा. तो प्रेमाचा पास घेऊन आलाय. हम्म. तो जगाला फसवून या ठिकाणचा काही मागमूस लागत नाही, त्या ठिकाणी घेऊन जातो. तो घेऊन जातो आपल्याला, कुठे घेऊन जातो की ते पुन्हा तपासच लागत नाही, पुन्हा जन्म नाही ना. हा. तो अशा ठिकाणी घेऊन जातो का त्याच्या स्वरूपाला गेलो पुन्हा कवा सापडायचं, नाही का. हम्म. तो जगाला फसवून ज्या ठिकाणचा काही मागमूस लागत नाही त्या ठिकाणी घेऊन जातो. हो, त्या अशा स्वरूपाला घेऊन जातो. त्रिविक्रम राजाला घेऊन गेला. हम्म. आता त्याचा काय तपास आहे परत. त्याला जिवंत करता येईना ना परत. हा. म्हणजे त्याचं असं आहे, अविनाशी करी आपुले आईशी. तो अविनाशी आहे ना, हम्म. तो भक्ताला आपल्यासारखंच करून टाकतो. हा. आणि आपली बाहू वर करून त्याने दुसऱ्याच्या दृष्टीकडे दृष्टी दिली की त्याला आपला वेध लावतो. भगवंताचं प्रेमच असं आहे, प्रेमाची शक्ती फार मोठी आहे. मूळ तो प्रेम स्वरूपच आहे. वेध लागला पाहिजे आपल्याला, वेध लागला पाहिजे देवाचा, वेध लागला पाहिजे. आणि याच्याकरता त्याने वैकुंठावरून येऊन पंढरीस मुक्काम केलाय. पंढरपूरला काय आलाय तो, उदंड पाहिले, उदंड वर्णिले, नाही का. हम्म. आता त्याला हे जे स्वरूप आहे ना पांडुरंगाचं, हे थोडं वेगळं आहे बाकीच्या याच्यापेक्षा. हम्म. बाकीच्या प्रत्येक अवतारामध्ये घेऊन या चक्र गदा हाती धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जना ते संवाद. ठोकायचं काम आहे प्रत्येक अवतारामध्ये. एवढे अवतार झाले ना, हा. काहीतरी आहेच. इथं नाही, हा खास भक्ताला आनंद देण्याकरता आलेला आहे, प्रेम देण्याकरता आलेला आहे, नाही का. हम्म. इथे काय मारामारीचं करायचं काही कामच ठेवलं नाही त्यांना. याच्याकरता त्याने वैकुंठावरून येऊन पंढरीस मुक्काम केला म्हणले. हा.
प्रेमाचा पास घेऊन येले ना पांडुरंग. हम्म. पास म्हणजे एका प्रकारचं शस्त्रच आहे ते. हम्म. या चोराला पुंडलिकाने आणून आधार दिला. पुंडलिकानं जागा दिली ना त्याला. हा. तुकोबार आहे आता हे. तुकोबारांचं प्रेमाचंच बोलणं आहे ना. हम्म. कधी कधी पुंडलिकाला बोला त्यात. अरे पण त्या मातलाशी म्हणले नाही का, उभे केले विटेवर देवाशी. हम्म. म्हणजे म्हणजे संतांचं थोडं जवळीक आहे देवाशी. हम्म. लहान मुलाचं आणि आईचं जसं नातं आहे ना. हम्म. या चोराला आता चोर म्हणायची ताकद दुसरी कोणाची असं आहे ना. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात, चला तुम्ही आम्ही जाऊ त्याला धरू. आपणही प्रेमानं त्याला धरू शकतो चित्तात. हा. देवाला कुठं धरायचं? चित्तात. हम्म. चित्तामध्ये धरण्याकरता वैराग्याचं बळ लागतं ना. हा. वैराग्याचं बळ लागतं. डोळ्यांनी धरला. हम्म. दादा आवाज का बरं आहे ना? हा येतो येतो ऐका. फोन कट करून लावा डबल. मैनाला पंढरी साथी घेऊन प्रेम पास पुढे नाडिले जग. नेतो लागो निधी माग. उभारोनी बाही दृष्टा दृष्टी वेधिताई. वैकुंठेवनी पेने केले पंढरी कारणे. पुंडलिके थारा देऊन आणले या चोरा. तुका म्हणे चला तुम्ही आम्ही धरू त्याला. आपल्याला म्हणते तुम्ही चला. हा. काय हरकत नाही जायला आपल्याला नाही का. हा. त्याला दिवस लागत दुसरं काय लागत तरी. हम्म. भांडवी माऊली कौतुके बाळा आपणा सकळा साक्षी त्वेशी. माझी माझी म्हणे एकमेका मारी हे तो नाही दुरी उभयंता. तुझे थोडे भाते माझे बहुपार छंद करकर वाद मिथ्या. तुका म्हणे एके ठाई आहे वर्म हेची होय श्रम निवारी ते. मोठ्या कौतुकाना आपसात आई आपल्या मुलाचे भांडण लावून आपण साक्षीत्वाने राहून मजा पाहते. आई कौतुकाना पाहते मुलाकड. हम्म. एका मुलाला माझं म्हणते, एकाला मारीच. मुलं तिचेच. तसं काय तिला प्रेमच असतं सगळ्यांमध्ये. हा. पण एक तथापि एका विषयाच्या प्रेमात काही अंतर नाही. त्या माऊलीला 10 मुलं असू द्या. आपल्याला वाटतं एकाला ती जवळ करते, एकाला मारीती, एकाला काम सांगती. पण अंतःकरणात प्रेम सगळंच सारखंच असतं तिच्या. हम्म. वरून दिसताना आपल्याला तसं दिसत नाही ते. हा. एखाद्याला जवळ घेते, एखाद्याला पाणी आण म्हणती, एखाद्याला सरपण आणून नाही ऐकले एखाद्याला टोलाय देते. हा. पण तरी प्रेम आईचं सारखंच असतं. हम्म. आता हे पटणार नाही तुम्हाला. तुम्हाला म्हणजे आपल्याला. त्याला आईच व्हावं लागेल नाही का. हा. आपल्याला काय कळायचंय त्याचे अनुभवानं आपण काय होऊ शकतोय नाही का. हम्म. त्याला का म्हणे अंगी व्हावी ते आपण. त्याला आईच व्हावं लागेल 4-10 मुलांची. तरच कळन. तसं कसं कळन का प्रेम. आईचं प्रेम कमी जास्त नसतंच. तिलाच आई म्हणतात नाही का. हम्म. तेच कोणाला नेमकं काय सांगायचं पाहू आपण. एक भेद नाही आईच्या ठिकाणी.
तर पोरं भांडतात का वरून भांडायच्या कशावरून भांडायच्या पोरच येते हम्म. पोरं नाही भांडले त्याला पोरं तरी कोण म्हणणार नाही का तुकाराम महाराज म्हणतात त्याचे सर्व कर्म एक आईच्या ठिकाणी आहे त्यांना होणारे जे श्रम त्यांचे ते निवारण करते हे आईचं जे अंतकरण आहे फार व्यापक आहे वरून आपल्याला वाटतंय तसं पण नाही नाही नाही. आईचं प्रेम हे काही वेगळंच असतं आईनं नुसता मुलाच्या असं पाठवून हात फिरवला ना नुसता हात डोक्यावरून सगळे त्या मुलाचे श्रम जातात शक्ती आहे तिच्या हातामध्ये हम्म. शक्ती आहे त्या आईच्या हातामध्ये नवी तोंडावून हात फिरतो फिरतो का नाही आ, आईचं प्रेम आहे त्याच्यात आहे का नाही ना. नाही नाही श्रम नाही जाणार का ना पूर्वीच्या काळात हे नांगर होते नांगर दिवसभर नांगर हाकायचे बैलांना आसोडानं हाणायचं काय पूर्वीच्या काळातले आसोड 4 बैले नांगर 6 बैले नांगर आणि संध्याकाळी सोडायच्या टायमाला बैलाच्या नुसता पाठीवून हात फिरवला ना आऊत सोडायच्या टायमाला पाठवून फक्त असे शेतकरी प्रेमानं त्या बैलाच्या पाठवून हात फिरवायचा असा प्रेमानं दिवसभर त्याला मारलेलं तो सगळं विसरून जातो ना दिवसभर त्याला किती हाणलेलं असतं त्यानं पण तो विसरून जातो सगळं तेवढ्या प्रेमाच्या एका स्पर्शावर तसं आईचं असतं पूर्ण भाग शीन जातो इतकी त्या आईच्या हातामध्ये शक्ती असते हे सांगायचंय महाराजांना लटिक्याच्या आशा होतो पडिलो वळसा होण्या दोषा पात्र मिथ्या अभिमाने बरवी उघडली दृष्टी नाही तरी होतो कष्टी अखंड तशी सृष्टी मात्र या चेष्टाने मरणाची नाही शुद्धी लोभी प्रवर्तिली बुद्धी परती तो कधी घडेची ना माघारी साचुनी मरे ध लावी पोराशी भांड नाही नारायण तुका म्हणे स्मरिला मुकार धन कमी तो म्हणले नुसतं साचितो आणि गेल्यावर पोरांची भांडणं मग तेव्हा धनावरून पाहतोच ना आपण पोरांची भांडणं लागायला कारण ती धन आहे ना बिचाऱ्यांना स्वतः करताय वापरलं नाही दान धर्म केला नाही महाराष्ट्रामध्ये खोटा देह स्त्री पुत्र घर इत्यादी काच्या आशेमुळे मी जन्म मृत्यूच्या भोवऱ्यामध्ये पडलो होतो लटिका म्हणजे खोटा अशा खोट्याचा अभिमान घेतल्यामुळे सर्व दोषांना मी पात्र झालो सगळ्याला कारण काय आहे खोट्याला खरं समजलो ना आपण खोटा म्हणून व्यवहार केला तर काही अडचण नाही आता संतांनी काही संसार केला नाही का संतांना मुलं बाळ नाही का परफेक्ट सगळं त्यांनी ओळखून केलं ओळखारी वस्तू अंधारी कल्पना म्हणजे त्यांनी त्या संसाराचं स्वरूप ओळखलं माऊली तर म्हणते मला टीका व्यवहार सर्व संसार त्यांना त्याचं स्वरूप कळालं आता आहेच ती जी गोष्ट डोळ्याला दिसते तिचा नाशच आहे ना शेवटी
या दृष्टीनं लतिका म्हणत असतील ते माऊली, नाही का? हा. आणि मग या जगात जे दिसतंय त्याचा नाशच आहे ना, हम्म. म्हणून खोटा दे म्हणलंय तिने. हा. आता खोटा म्हणल्यावर पण त्याला जे लागत ते लागतच आहे ना. हम्म. जसं आहे ह्या अर्थीनं घ्यायचं का येतं एक दिवस रक्षा होणार आहे, नाही का? हा. म्हणून खोटा. मग आपला देह जर खोटा आहे तर आपल्या संबंधी जे नाते ते सुद्धा नष्ट होणारच आहे ना एक ना एक दिवस. हम्म. प्रत्येक जणाला आपल्याला जायचंच आहे ना सगळ्यांना. हा. राहणार आहे कोणी इथं? नाही ना. देहाच्या संबंधानं बोलतोय आपण हं? हा. देहाच्या संबंधाना सगळ्यांना जायचंय. हा. हे कीर्तनकारनं सांगत का हे गावात आपल्याला सगळ्याला जायचं म्हणले एक दिवस. हम्म. एक बाई म्हणे दुसऱ्या गावची अरे दुसऱ्या गावची असली तरी जावंच लागेल ना. हं? कुठला असला तर ज्यानं शरीर धारण केलं त्याला तर एक दिवस शरीर सोडावंच लागेल ना. हा. जी गोष्ट जन्माला आली नाही का हम्म. तिचा एक ना एक दिवस राख होणार आहे तिच्यावाले. खोटा देह, स्त्री, पुत्र, घर इत्यादिकाच्या आशेमुळे मी जन्म मृत्यूच्या भोवऱ्यात पडलो. आशा असतं दुःखाला कारण आहे. हम्म. नाही का? आशा म्हणजे इच्छा. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. आशायम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. आशा म्हणजे इच्छा, वासना. कशामुळे जन्म आहे आपल्याला? भोवरा. वाचण्याच्या संगे. भोवऱ्यात पडलं म्हणले, भोवऱ्यात. हम्म. खोट्याचा अभिमान घेतला, देहाचा अभिमान. मी देह आणि त्याच्यामुळे सगळ्या दोषाला मी पात्र झालो. काय? मी देह एवढी एक चूक झाली फक्त. हा. देहसंबंध मी देहसंबंधीने सगळे माझी. पण इतक्यामध्ये माझी उत्तम आत्मदृष्टी उघडली. हा? हा. संतांच्या कृपेने दृष्टी उघडली, आत्मदृष्टी उघडली. नाहीतर मी या मिथ्याच्या संगतीने फार दुःखी झालो असतो. असा या मिथ्या देहाभिमानाच्या चेष्टेने सर्व जग आक्रोश करीत आहेत. माझी उघडली म्हणली दृष्टी. हा. पण हे जग तर आक्रोश करत ना, त्या दुःखामध्ये रडत आहे ना, वरपळत आहे ना. हम्म. हा? हा. सर्व जग आक्रोश करतंय. मरणाची आठवण नाही. काही का मरणाची आठवण? नाही ना. नाही ना. स्मशानभूमीत लोक खुशाल बारी टापा आणतात. तंबाखू सोडून रंगात येत ना. काय वैराग्य काय काय आले? काही नाही बाबा. यात आम्ही पाहतोय 10वीचे प्रवचन चालत आहेत. काही नाही. त्या लोक तापा आणतात, लांब जाऊन बसतात. चाललं इकडे प्रवचन, आबा प्रवचन करतोय, कोण ऐकत आहे कोण नाही ऐकत. वैराग्यच नाही हो. वैराग्य नाही. ज्याला वैराग्य झाल्यावर तो मरणाला विसरण का? नाही ना. आणि हे सगळं त्याच्या करताच आहे. मरणाची आठवण नाही. नाना प्रकारच्या विषय लोभाकडे बुद्धीची प्रवृत्ती झाली. तेथून परत माघारी तिची येणे घडत नाही. मग ही बुद्धी विषय लोभाकडेच प्रवृत्त झाली, मागे येते कुठे इकडं? नाही ना. लय वास्तवात बोलतात महाराज. कधी जेव्हा कळण. बरं, वैराग्य धारण करायचं म्हणजे काय बा, काही सोडायचं असं नाही ना. विवेकयुक्त वैराग्य. मोकारी वैराग्य संतांना तर मान्यच नाही अजिबात.
हम्म. विवेकयुक्त वैराग्य, सात्विक वैराग्य. संसारात कसं राहावं हे संतांनी आपल्याला दाखवून दिलं ना हो. हम्म. मरणाची आठवण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या द्रव्य पुष्कळ मिळून साठवतो आणि आपण अखेरीस मरून जातो. विषय लोभाकडे, लोभ लई ना पैशाचा. हम्म. आता स्वतःला मोडून खात नाही तो, दुसऱ्याला काय देईन तो. हा. स्वतः नोटच मोडायची नाही, स्वतः करता नाही तर दुसऱ्याला काय दे. हम्म. एक म्हणजे असं आहे. आणि मग ते सासून 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 एक दिवस मरतो. हम्म. आणि मग ती पोरं भांडत येते पैशावरून. हा. ओव्हर भांडणं चालते पैशावरून. हम्म. हं? पैशा करता आपसा पोराचे भांडण लावतो, म्हणजे भांडण लावायला कारण कोण? हं? यानं कमवून ठेवले म्हणूनच भांडण लागलं ना. यानं नसते गुंडाळून ठेवली तर भांडण लागलं असतं का? नाही ना. यानं जर हाय तोपर्यंत दान धर्म केला असता, स्वतःला खाली पिले असतं आणि काहीच ठेवलं नसतं, तर मग कायला भांडण लागलं असतं? नाही ना. हा? तो जिवंत असताना त्यांनी एक घटकाभर देखील नारायणाचे स्मरण केलं नाही. हं? हम्म. मग यानं जर नारायणाचं स्मरण नाही केलं तर यानं येऊन केलं काय मग? आला तसंच गेला ना, बाकी काय? हा. काय तसं पाहिलं तर अवघडच आहे नाही का? हम्म. जवळी मुखापाशी असता नेगे अरनिशी, भव निर्जाळ नाम विठ्ठल विठ्ठल नासी काम. सुखाचे शेजार करू नका नावडी ग, रुका नावडी घर तुका म्हणे ठेवा का, हा न करीच परवा. हरीचे नाम तुझ्या जवळच म्हणजे तुझ्या तोंडापाशी आहे, मग तू ते रात्रंदिवस का घेत नाहीस? प्रश्नचिन्ह आहे. हम्म. का घेत नाही? हं? आता नाम घेणं. हं. तुकाराम महाराजांनी प्रश्नचिन्ह केलंय, नाम का लाभ आहे का? नाही ना. तर विठ्ठल विठ्ठल म्हणणं काय अवघड आहे का? नाही ना. तू रात्रंदिवस का म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा? हं? हम्म. ते म्हणले बघ, तिळ तिळ पुण्य साचा पडी. हं? तिळ तिळ पुण्य साचावं लागतं. हा. बहुत जन्मी जोडी. आणि मग बऱ्याच जन्मामध्ये ते पुण्य असं साठलं जातं हम्म. नाही का? हा. मग भगवंताचं नाव मुखाला येतं म्हणले. हा. तरीच येईल जीव हागरी नाम श्रीरामाचे. हे पुण्य लागतं थोडक्यात. हम्म. ज्यार्थी नाम येत नाही त्यार्थी पुण्य नाही. हा. नामस्मरण केल्याशिवाय पुण्य येत नाही. मोठा अवघडच खेळ आहे हा. हा. मस्त याचेच काम आहे ना. हा. पुण्याशिवाय मुखाला नाम येत नाही. हम्म. नाथांचं प्रमाण आहे ना. काय प्रमाण? हरीचे नाम तुझ्या जवळच म्हणजे तुझ्या तोंडापाशी आहे, मग तू ते रात्रंदिवस का घेत नाही? हं? अनंत जन्मीची सुकृत पदरी याची त्याची मोठी मोठी हरिपाठ होय.
म्हणजे संतांची किती एक वाक्यात आहे. हम्म. नाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, अनंत जन्मीची. अनंत म्हणजे किती? अनंत म्हणजे केळते किती. त्याला काही माप नाही, अनंतच ते नाही का. हा. सुकृत म्हणजे पुण्य, त्याची मुखी हरी पायठाव आहे. हम्म. खरी गोष्टी या. अर्थ असा असता तर मग सगळे नामस्मरण केलं असतं ना, हा. कोणीच मोकळं नसतं राहिलं. हम्म. सत्ययुगात होतं बरं का असं. हा. सत्ययुगामध्ये होतच. सत्ययुगामध्ये लईच वातावरण भारी होतं. आपण सत्ययुगातच आहोत आता. पण जावं लागत कलियुगात कधी कधी नाही का. पण जर असं काळ सारावा चिंतन एकांत वासी, फोनला लय घोटाळा केला बरं का. आता असं झालंय, आपण त्या सरकामध्ये गुंतल्यासारखं झालोय. नाही तर आपल्या सारख्याला तशी फोनची गरजही नाही आता. नाही तर नामस्मरण हा फार मोठं काहीतरी आपलं सुकृती म्हणून बरं आहे. त्या निमित्तानं आणखी 4 मंडळी नामाला लागतात, हे काय नाही का. त्यांचे आशीर्वाद आपल्या कामा येतील ना. हा. त्यांचे काही काय आशीर्वाद देतील ना आपल्याला. ते का व्हायला जातं का नाही का. हरीचे नाम तुझ्या आणि पांडुरंगाची सेवा घडती ती. देवाला तेच आवडतं. तो स्वतः नामस्मरण करतो, दुसऱ्याला बी घ्यायला प्रवृत्त करतो नाही का. हरीचे नाम तुमच्या जवळ म्हणजे तुझ्या तोंडापाशी आहे, मग तू ते रात्रंदिवस का घेत नाहीस. विठ्ठल नाम हे संसाराचा निराश करून अनेक प्रकारच्या कामनांचा नाश करणारे आहे. काय नामाचं महत्व सांगितलंय संतांनी रे, नाही का. सगळ्या संतांनी निराश होतो म्हणजे संसाराचा निराश होतो. संसार दुःख नाही देत मग. निराश तुका म्हणे नाही निरसाला देह. अरे सगळ्याचा देहाचा निराश होतो आणि सगळ्याचाच निराश होतो. आणि आपल्या ज्या कामना आहे ना, इच्छा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सारखी यादी, त्याचा जाळ होतो म्हणले. अनपेक्ष होतो अनपेक्ष. योमत भक्त सर मी प्रिया म्हणलं ना, त्याला काहीच नाही, निरपेक्ष झाला तो. अनपेक्ष झाला निरपेक्ष. निरपेक्ष जीवन हे फार शुद्ध असतं. आणि या सगळ्याचा जाळ नामस्मरणानं होतो. आता थोडाफार अनुभव घेतलाच ना आपण. जे शांत झालंय डोकं ते कशामुळे झालं, नामानच झालं ना. जर चांगलं नामस्मरण घेतलं तर आणखी शांत होईल ना. इच्छा राहतील का तळमळ, अमकं पाहिजे, हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं. ते मन सारखं पळत ते शांत होईल ना नामस्मरणानं. मग आता कुठे जावे मग. नाम, विठ्ठल नाम संसाराचा निराश करून अनेक प्रकारच्या कामनांचा नाश करणार आहे. हे नाम सुखाचे शय्याग्रह करण्याचे याला का आवडत नाही. शय्याग्रह, सुखाचं शय्याग्रह याला का आवडत नाही म्हणले. जीवाला सुखरूप करून टाकीत आहे ना ते. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. रामराज्य झाल्यावर
झाले राम राज्य काय येऊन आमासी, धरणी धरी पीक गाई वळल्या म्हशी. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी, दळिता कांडिता जीविता गे माई. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले काळिका. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, हा. गर्भा वासा येणे जाणे खुंटले. हम्म. अरे हे नाम सुखाचं शय्याग्रह करण्याचे याला का आवडत नाही? पुण्य नाही का आवडत नाही? तुकाराम महाराज म्हणतात या हरीच्या नामाचा उत्तम ठेवा, तो आपल्या जवळ का करून ठेवीत नाही? आपल्याला म्हणते बर का, हा. बॅलन्स हम्म. बॅलन्स पाहिजे आपल्या नावावर, काहीतरी पाहिजे ना बँकेत. हा. नामरूपी धन पाहिजे ना. हम्म. तर ते काय, त्याला काय असं काही होत नाही ना. हम्म. इकडे लय पैसे झाले त्याच्यावर टॅक्स बसतो, भेव पुन्हा मग सांभाळायचं कोणी मागन काय नु. ते सगळ्यात मोठं. सगळी कोण भेवच आहे ना, स्वराचं भेव, पोराचं भेव, हम्म. सरकारचं भेव. झोप येत नाही पैसा असल्यावर, पण हे धन असल्यावर किती शांत झोप येते. हा. समाधीच हम्म. स्मरण. जन्मभरीच्या श्वासा इतके खर्चिले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. नामस्मरण करता करता झोपी जायचं. हा. आपलं आता हे संपलं का नामस्मरण करता करता झोपी जायचं. चालतंय ना करायची नामस्मरण. हम्म. किती सोपं नाही का? वेळ नाही म्हणतो आपण, हा. त्याच्याकरता संतांनी किती युक्त्या सांगितल्या. अरे बाप, सगळं आपल्या करता सांगितलंय आता हे. म्हणून हरीचे नाम तुझ्या जवळ म्हणजे तुझ्या तोंडापाशी आहे, मग ते तू रात्रंदिवस का घेत नाही? विठ्ठल नाम हे संसाराचा निराश करून अनेक प्रकारच्या कामनाचा नाश करणारे आहे. फैसलाचे हा. हे नाम सुखाचे शय्याग्रह करण्याचे, याला का आवडत नाही? प्रत्येकाला प्रश्नचिन्ह आहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरीच्या नामाचा उत्तम ठेवतो आपल्या जवळ का करून ठेवत नाहीस? या का अभंग आहे ना, प्रश्नचिन्हच आहे प्रत्येक करणार. म्हणजे कर बाबा, नाही का? कर बाबा, घ्या आपलं कल्याण करून. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. संत पार पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत तेच सांगतात, नाही का? करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. जेणे न ये जन्म यामाची आता नाहीशा, साधना करा काय साधनाचे सार. तुझे मंत्र हरी आत्मतत्व धरी तोची, एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरिनाम जपता घडे, कुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु